सर काय सांगाल, आज अतिशय महत्त्वपूर्ण अशी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्यांची आणि सभापतींची बैठक झालेली आहे. नेमकी ही पदं कोणकोणती आहेत, कुणाकुणाच्या वाट्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे? आज रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापन झाल्यानंतर आज विशेष समित्या म्हणून आपण वैकुंठ पाटील आणि उत्तमराव कळंबे यांना आपण विशेष समितीवर यांची निवड केली होती. आज आपण बांधकाम आणि आरोग्य हे रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकरजी पाटील, तशाच पद्धतीने कृषी व पशुसंवर्धन हे आमचे गटनेते वैकुंठ पाटील, तशाच पद्धतीने अर्थ व शिक्षण हे आमचे चंद्रकांतजी कळंबे यांना आपण हे खाते वाटप आज केलेलं आहे. नेमकं बैठकीमध्ये काय उद्देश होता आणि कशा पद्धतीने चर्चा झालेली आहे? सदस्यांनी मांडलेले जे प्रश्न आहेत ते निकाली निघण्यासाठी कशा पद्धतीचा कार्यभार रायगड जिल्ह्याचा असणार आहे? स्वराज्याची भूमी छत्रपती शिवरायांची भूमी आहे, रयत हिताचा कारभार अध्यक्ष म्हणून कसा हाताळा? खऱ्या अर्थानं आज रायगड जिल्हा परिषद एक अभूतपूर्व यश महायुतीला मिळाले. आज भारतीय जनता पार्टीला इतिहासात पहिल्यांदा जिल्हाध्यक्षपद मिळालंय. आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्याच पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, अजित पवार गट, तशाच पद्धतीने शिंदे गट आणि उभाटा आमची महायुती आहे. 59 पैकी 57 सन्मान्य सदस्य हे सत्तेमध्ये आहेत. यांना सर्वांना घेऊन या रायगडला एक सर्वांगीण विकास करून रायगडचे जे प्रलंबित प्रश्न गेल्या 4 वर्षात इथे कोणत्याही प्रकारचं प्रशासन नव्हतं, त्यामुळे जी अधिकाऱ्यांमध्ये आलेलं मुजोर अधिकारी यांच्यावर वचक करून या भविष्य काळात रायगड जिल्हा सर्वसंपन्न कसं होईल यासाठी आम्ही सारी मंडळी एकत्रित्या काम करून रायगड जिल्हा पुढे येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू. रायगड जिल्ह्याचा आपण एक थोड्या दिवसापूर्वी बजेट सादर केला. तो बजेट 85 करोडून 175 करोडचा आपण बजेट सादर केला. त्याच पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदींचं भारतीय जनता पार्टी सरकार आहे, त्याच पद्धतीनं राज्यात महायुतीचं देवेंद्र फडणवीस साहेब, सुनेत्राताई पवार, तशाच पद्धतीने एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत सरकार आहे. तिथे जाऊन तिथून मोठा भरघोस निधी आणून या रायगड जिल्ह्यामध्ये सर्व ज्या प्रलंबित योजना आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. रायगड जिल्ह्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते. एकूणच जर आपण बघितलं तर जलजीवन मिशनच्या योजनेबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल देखील आपण या ठिकाणी कारवाईचे संकेत दिलेले आहेत. काय सांगाल, अनेक सत्ता वेगवेगळ्या पद्धतीच्या आल्या. रायगड जिल्ह्यामध्ये सातत्यानं सांगितलं जातं की महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला जाईल. पाण्याची समस्या कशी मार्गी लावली जाईल भविष्याच्या काळात? जलजीवन मिशन योजना ही नरेंद्र मोदी साहेबांची एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला हर घर नळ मिळालं पाहिजे यासाठी योजना कार्यान्वित होती. मात्र मागच्या 4 वर्षामध्ये कोणतेही प्रशासन नसल्यामुळे मुजोर अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी संगनमत करून ज्या ज्या योजना फेल केलेत त्यांची सर्वांची चौकशी लावून प्रत्येक योजनेमध्ये ज्या योजनेला सोर्स असेल त्याच योजनेला पुढचं बिल देण्यात येईल. ज्यांनी योग्य पद्धतीने काम केलं त्याला बिल देण्यात येईल आणि ज्यांनी योग्य रीतीने काम नसेल केले किंवा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार असेल अशा पद्धतीचे जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना ब्लॅकलिस्ट करून आणि ज्या ज्या अधिकारी याच्या सामील आहेत त्यांना पदच्युत करून आम्ही येणाऱ्या काळात जलजीवन मिशन योजना ही कशा पद्धतीने कार्यान्वित करू यासाठी आम्ही डे नाईट काम करून ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने करून प्रत्येक नागरिकाला ज्याचा मूलभूत हक्क आहे की त्याला पाणी मिळालं पाहिजे ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर, रायगड मुद्द्यावर या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिशय गांभीर्याने अनेकांनी मतं मांडली. 1.5 तासाहून अधिक चर्चा केवळ एकाच विषयावर चालली. काय आहे नेमके शैक्षणिक कशा पद्धतीची दुरावस्था झाली? खऱ्या अर्थानं आपण जर आज बघितलं तर मराठी शाळांमधील जी रोडवलेली मुलांची संख्या आणि संख्या वाढवण्यासाठी मागच्या काळात काही व्यवस्थित काम झालं नाही. त्यासाठी आपण बजेटमध्ये तरतूद केली की प्रत्येक शाळा ही स्मार्ट झाली पाहिजे. मग प्रत्येक शाळेत संगणक असला पाहिजे, प्रत्येक शाळेत LED असली पाहिजे, प्रत्येक शाळेत वायफाय असला पाहिजे, प्रत्येक शाळेत आरोचा फिल्टर असला पाहिजे, प्रत्येक शाळेमध्ये मुलांसाठी टॉयलेटची व्यवस्था मुलांसाठी वेगळी असली पाहिजे. ती शाळा चांगल्या पद्धतीने ज्यावेळी आपण चांगला इन्फ्रास्ट्रक्चर देऊ त्यावेळी तिथे विद्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि येणाऱ्या काळात सर्व शिक्षकांना, सर्व विभागाला मी सूचना करणार आहे की येणाऱ्या काळात आपली पटसंख्या कशी वाढेल यासाठी आम्ही सारासार बैठक करून ही पटसंख्या वाढवून एक चांगला शाळेमध्ये काम करण्याचा प्रयत्न करू. सर, जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील अनेक तालुक्यांमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणची जी आरोग्य केंद्र आहेत, उपजिल्हा रुग्णालय आहेत, ही काट टाकतायत आणि एकूणच सलाईनवरच ती आरोग्य केंद्र असल्याचं दिसतंय आणि रिक्त जागांबाबत देखील आपली चर्चा अनेकदा झालेली आहे. काय सांगाल, या रिक्त जागा कधी भरल्या जातील? या इमारती देखील काही अशा धुळकात पडलेल्या आहेत, करोडोचा निधी त्या ठिकाणी वापरला आहे. कशा पद्धतीनं सुधारणा होईल? आजच या संदर्भात खातेवाटप जे आहे ते आपले सन्माननीय उपाध्यक्ष मधुकरजी पाटील यांना हे खातेवाटप झालेलं आहे. येणाऱ्या काळात आम्ही सर्व मंडळी या संबंधित सर्व PSCची बैठक लावून या बैठकीमध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू.
अंगणवाडी खाद्यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचा पोषण आहार या ठिकाणी येतोय, कशी कारवाई होईल भविष्याच्या काळात? निश्चितच आता सन्मान्य सदस्यांनी जो अंगणवाडीचा पोषण आहार जो दाखवला तो अतिशय निकृष्ट दर्जाचा होता, तर ती संबंधित एजन्सी आपण कॅन्सल करून नवीन पद्धतीने जी नवीन टेंडर करून जी चांगली एजन्सी आपलं चांगलं खाद्य देईल त्यांनाच आपण ती टेंडर देण्याचं काम करू. तो आज 2 ते 3 महिन्यांनी वाढला होता. त्याचा अगोदर नियोजन कसं होईल का मागणी केली त्याकडे कसं होतं? निश्चितच आम्ही 24/7 काम करणारी मंडळी आहोत आणि 24/7 काम करत असताना प्रत्येक गोष्टी 3-3 महिने न करता रोज आम्ही त्याच्यावर उहापोह करून येणाऱ्या काळात ते आपण लवकर करता काम करू. एकूणच पाचाड जिजाऊ समाधी स्थळ जे आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही जातो तर त्यावेळेस कुणाच्याही लक्षात न आलेली बाब आपल्या लक्षात आणून देतो की स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आहेत, त्यांच्या मातोश्रीच्या नावाची जी पाटी आहे त्या पाटीवर काही अध्यक्षरं चुकलेली आहेत. ती किती दिवसामध्ये आपण दुरुस्त कराल ते तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ देखील मी मागच्या आठवड्यात तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी रात्री 12 वाजता त्या जागेत जाऊन स्वतः त्या सर्व जागेची पाहणी केली. तिथे परिसर सुशोभीकरण करणे, पाटी बदलणे या सर्व संदर्भात मी तिथे बैठक लावलेली आहे. तशाच पद्धतीने तिथे पाण्याचा सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पाचाड आणि रायगडवाडी. तर इथे मी तशा अधिकाऱ्यांची 1-2 दिवसात बैठक लावलेली आहे, संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं आहे आणि तिथे चांगलं काम करून ती पाटी सुद्धा बदलण्यात येईल आणि तिथे दिशादर्शक फलक हे सुद्धा लावण्यात येतील. हे निश्चित आपण साधारणतः 8 ते 10 दिवसात करू. एक शेवटचा प्रश्न, वाढतं पर्यटन आणि पर्यटनाच्या दृष्टीनं जो कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा या ठिकाणी महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी मांडला. कचरा व्यवस्थापन बदलत्या काळामध्ये कसं सुधारणा करावं? निश्चितच कचरा व्यवस्थापन हा फार मोठा विषय म्हणजे त्या संदर्भात आपण लवकर बैठक लावून तो कचरा व्यवस्थापन कुठे कुठे आपल्याला करता येईल त्या संदर्भात आपण निर्णय घेऊ. कमिट्यांवर अतिशय प्रभावीपणे काम करणारी आणि अनुभवी माणसं आपण या ठिकाणी नियुक्त केलेली आहेत. कमिट्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पारदर्शक आणि चांगला प्रभावी कारभार या ठिकाणी? खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज महायुतीचं सरकार आल्यानंतर ह्याच्यात सर्व अनुभवी लोक आपल्या सोबत आहेत. आज वैकुंठजी पाटील यांची सेकंड टर्म आहे, त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषवलेलं आहे. त्याच पद्धतीने आज आपले कळम साहेब असलेली त्यांची 4थी टर्म आहे आणि सन्माननीय मधुकरजी पाटील यांच्या सुविध पत्नी ह्या सुद्धा जिल्हा परिषद सन्मानित सदस्य होत्या. त्यांनाही खूप मोठा कामाचा अनुभव आहे. यांच्या सर्वांच्या सोबत राहून आणि आता आपण बघितलं नारायण डामसेजी यांची सुद्धा ही 3री टर्म आहे. रसिका वहिनी ह्या सुद्धा खूप कार्यक्षम आहेत आणि या सर्वांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं गतिमान काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.